नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण खारी पॅटीस ही रेसिपी पाहणार आहे. अगदी घरच्या घरी सोप्या आणि साध्या पद्धतीने मार्केटमध्ये जशी मिळते त्याच पद्धतीने आपण घरी भरपूर लेअर सुटणारी खुसखुशीत अशी ही रेसिपी पाहणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आवडला तर प्लीज एक लाईक करा. खारी पॅटीस बनवण्यासाठी 2 वाटी चाळून मैदा बाउलमध्ये ओतून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. साधारण मीठ पाव चमचा घेतलेला आहे आणि हे दोन्ही एकत्र चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता 2 ते 2.5 चमचा बटर घेतलेले आहे. बटर चांगलं चमच्याने स्मॅश करून घ्यायचं. आता बटरच्या ऐवजी तूप किंवा तेल वापरलं तरीही चालतं. स्मॅश केल्यानंतर बटर पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हाताने चांगलं चोळून घ्यायचं. आता बटर चांगलं पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून पिठाला चांगलं बाइंडिंग आलं पाहिजे. हे बघा, हातात घेतल्यावर पीठ अगदी मुठीमध्ये घट्ट होतं म्हणजे पीठ आणि बटर चांगलं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर 1 ग्लास पाणी घेतलेले आहे. आता बघूया पाणी किती लागतं ते. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी पिठामध्ये मिक्स करायचं आहे. एकदम पाणी मिक्स करायचं नाही आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे चांगलं पीठ मळून घेतलेले आहे. थोडंसं असं आता हे 1 ग्लास घेतलं होतं, अगदी थोडं पाणी राहिलेलं आहे. आता पीठ मळताना मी आता हे पीठ पोळपाटावर ठेवलं. आता एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने प्रेस करायचं म्हणजे कसं मैद्याचं पीठ ना चांगलं मळलं जातं आणि मऊही पडतं. त्याला चांगलं चोळल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला हार्ड वाटलं तर थोडंसं परत बोटाने पाणी त्याच्यावर मारून परत पीठ चांगलं चोळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने आपण जर पीठ मळलं ना तर पीठ अगदी मऊ आणि सैलसर पडतं. हे बघा अगदी मऊ झालेले आहे. 5-10 मिनटं तरी पीठ चांगलं मळून घ्यायचं हे. आता त्याच्यानंतर एक गोळा तयार करायचा. आता गोळा करताना बी त्याची खालच्या साईडला गोळाला असं प्रेस करून तोंड बंद करून टाकायचं म्हणजे आणि पोळपाटावर थोडंसं असं राऊंडने असं फिरवलं की ती आतली बाजू पूर्ण पॅक होऊन जाते. हे बघा अशा पद्धतीने. आता बाउलमध्ये थोडंसं असं तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपण मळलेला जो पीठ आहे ना गोळा तो त्यामध्ये ठेवायचा, त्याला तेल लावून ठेवायचं. आता हे आपण 15 मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे अगदी पीठ अगदी मऊ होतं. त्यानंतर मग काय करायचं, आपल्याला आता पॅटीससाठी स्टफिंग लागणार आहे. मग त्यासाठी मी 4-5 असे मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते हातानेच कुस्करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता 1 वाटी मटार घेतलेले आहे. आता बाजारामध्ये भरपूर असे मटार आलेले आहेत. आता हे मटार मी उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्यानंतर 2 चमचे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता त्यामध्ये काही मसाले तर अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे. धने पावडर टाकल्यावर जरा त्याचा स्वाद खूप चांगला उतरतो.
त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आणि परत अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हेही हातानेच मी मिक्स करते किंवा चमच्याने केलं तरी चालतं, पण हाताने जरा एकजीव होतं. त्यानंतर आपलं 15 मिनटं झालेली आहेत पिठाला. हे बघा पीठ किती हलकं झालेलं आहे, अगदी सहज हातातून खाली पडलं जातं. त्यानंतर त्याला जरा थोडंसं असं चोळून घेतलं की त्याचे गोळे काढायचे. आता हे गोळे काढताना अगदी पेढा कसा असतो त्याप्रमाणे आपण थोडासा असा मोठा आकार द्यायचा. असे गोळा काढून घ्यायचे आहेत आणि त्याला गोळ्यांना एक लेवल जरा हाताने चेक करून बघायचं एक लेवलचे आहेत का. त्यानंतर एक गोळा उचलायचा आणि तोही स्मॅश करून आतमध्ये असा फोल्ड करून त्याची आतली बाजू पॅक करायची आणि पोळपाटाला जरा गोल फिरून गोळा तयार करायचा. हे अशा पद्धतीने हे बघा. आता अशा पद्धतीनेच आपण सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता त्याच्यावर आपण थोडंसं असं तेल टाकायचं आणि थोडं टॅप करूनच असं मिक्स करून घ्यायचं आणि कापड किंवा नॅपकिन ठेवून झाकून ठेवायची. आता आपल्याला साठा तयार करायचा आहे, तर त्यासाठी मी एक बाऊल घेतले. त्यामध्ये 2 चमचे असे कॉर्नफ्लोअर टाकलेले आहे. त्यामध्ये आता जेवढं लागेल तेवढंच तेल टाकायचं आहे आणि एकसारखं फेटायचं आहे ते. हे बघा अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आणि ह्या साठ्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं ते. त्यानंतर आता त्या बाऊलमधला एक गोळा घ्यायचा, पोळपाटावर ठेवायचं आणि त्याच्यावर पीठ थोडंसं भुरभुरायचं आणि लाटी लाटून घ्यायची. आता लाटताना बघा मी अगदी चौकोनी आकारानेच लाटते, त्याला गोल आकार देत नाही. अगदी साईडची कडा आहेत ना त्याच लाटून काढते, म्हणजे त्याचा आकार मी स्क्वेअर देते. हे बघा अशा पद्धतीने पोळीची लाटी लाटून घेते आहे. अगदी पातळ बनवायची आपल्याला, जाड कुठेही बनवायची नाही आणि ती सहज अगदी लाटली जाते. म्हणजे पीठ इतकं मऊ आणि सुंदर झाले ना. हे बघा अशी पातळ अशी पूर्ण पोळी तयार झालेली आहे. हे बघा आता ती एका ताटात ठेवायची. त्यानंतर दुसरा गोळा घ्यायचा आणि तोही लाटून घ्यायचा. अशाच पद्धतीने स्क्वेअर आकाराचाच लाटून घ्यायचा आहे. फक्त कडा लाटायच्या आणि अशी पातळ अशी पोळी तयार करायची. सहज लाटली जाते कारण पीठच एवढं मऊसूत झालेलं आहे. हे बघा आता अशा पद्धतीनेच आपण सर्व गोळ्यांची पोळी तयार करून घेऊया. त्यानंतर आता एक पोळी घ्यायची, पोळपाटावर ठेवून घ्यायची. आता त्याला चमच्याने असं मगाशी केलेला साठा लावून घ्यायचा आणि तो हाताने सगळ्या बाजूनी फिरवून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरच दुसरी पण पोळी ठेवायची, अगदी तेवढ्याच आकाराची. थोडंसं कमी जास्त झालं तर असं ओढून ताणून घ्यायचं. हे बघा असं साठा लावायचा आणि हाताने सगळीकडे पसरून घ्यायचा. आता तिसरी पण ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने त्यालाही साठा लावायचा आणि हाताने पसरून घ्यायचं. आता चौथी मी 4 पोळ्यांची एक पोळी तयार करणार आहे. त्यालाही साठा लावून घ्यायचा.
चमच्यानी आणि सगळीकडे पसरून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता काय करायचं, एक बाजू फोल्ड करायची आणि त्याच्यावरच दुसरी बाजू ठेवून त्याच्यावर परत साठा लावायचा. आता एका साईडने फोल्ड करायची आणि दुसऱ्या साईडने त्याच्यावर फोल्ड करायचं आणि एक स्क्वेअर आकाराचा गोळा असा तयार करायचा. त्याच्यानंतर असे 3 गोळे तयार केलेले आहेत. आता त्यातला एक घ्यायचा आणि पोळपाटावर त्याचं पोळी लाटायची. आता हे लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचं. अगदी स्क्वेअर आकारानेच लाटायचं आहे. साईडनी कडा फक्त लाटून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे चौकोनी आकाराची. खूप पातळ पण नाही लाटायची, मीडियम ठेवायचं. अशा पद्धतीने चौकोनी आकाराची पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर जरा एक्स्ट्रा असे कडा असतात ना, ते काढून टाकायच्या. पूर्ण चौकोनी आकार द्यायचा आणि मधोमध असं कापून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने चौकोनी आकाराचे छोटे छोटे स्क्वेअर काढून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये आता स्टफिंग भरायचं आहे. हे बघा आपण मगाशी तयार केलेलं मसाला भरून घ्यायचा आहे. बरोबर मध्ये ठेवायचा आणि साईडनी कडेने थोडंसं पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर एक पदर उचलायचा आणि दुसरा पदर बरोबर त्या ह्याला टच करायचा आणि त्याला त्रिकोणी आकार द्यायचा आणि थोडंसं असं हाताने प्रेस करायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता दुसरी पण असा सेम तसंच करायची. आता थोडंसं त्यामध्ये स्टफिंग भरायचं मसाल्याचं. त्यानंतर साईडनी पाणी लावायचं आणि एक पदर घ्यायचा आणि बरोबर मध्ये प्रेस करून ठेवायचं. आता दुसरी हे बघा अशा पद्धतीने कडानी पाणी लावायचं. भरपूर पदर सुटणार आहे त्याला. हे बघा अशा पद्धतीने ना, आता जेवढ्या आपण स्क्वेअर बनवलेले आहेत ना, ते सर्व अशाच पद्धतीने भरून घ्यायचं आहे. अगदी पॅटीस सगळे पॅटीस पूर्ण भरून घेतलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आता मी काय केलं आहे, गॅसवर कढई अगोदरच तापवायला ठेवली होती, पण गॅस स्लो फ्लेमवरच ठेवला होता. अगदी नॉर्मल असं तेल तापलेले आहे. त्यामध्ये आता हे पॅटीस सोडून द्यायचे. आता तेल अगदी तापलं नाही, फक्त बुडबुडे येत आहेत. एवढ्या स्टेपलाच आपण त्यामध्ये पॅटीस टाकलेले. आता अशाच स्लो फ्लेमवरच आपल्याला छानपैकी पॅटीस तळून घ्यायचे असेल. हे बघा अशा हळूहळू त्याचे पदर सुटायला लागलेले आहेत आणि तेल पण अगदी स्लो तापत आहे. हे बघा अशा पद्धतीने बघा. आता दुसरी साईड भरपूर पदर सुटले आहेत की नाही बघा. सगळे पदर असे साईडनी असे सुटलेले आहेत. एकदम पॅटीस पण अशी फुगलेली आहे. एकदम आपल्याला खरपूस खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहेत. हे बघा अशा पद्धतीने अगदी खारीसारखे पॅटीस झालेली आहे, भरपूर लेअरवाली. असे मस्त असे
आपण बेकरीमध्ये जो पॅटीस आणतो ना, सेम त्याच पद्धतीने आपण घरी पॅटीस बनवलेली आहे. अगदी सहज, काही अवघड नाही आहे. हे बघा, हे बघा लेअर किती सुटलेले आहेत, त्याचे पदर बघा अगदी खुसखुशीत झालेली आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा ही पॅटीसची रेसिपी कशी वाटली ती. आता भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.